सर्वांना सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. मी अरविंद विजय काटकर, उपकार्यकारी अभियंता म्हणून महावितरण येथे नोकरीला आहे. तर मित्रहो, आज या चर्चेचा विषय युवक आणि धम्म, नवा बौद्ध भारत उभारण्याची जबाबदारी. 14 ऑक्टोबर 1956 नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांना धम्म दीक्षा दिली. सर्वप्रथम ते स्वतः दीक्षित झालेत आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे जे लाखो अनुयायी होते त्या लाखो अनुयायांना नागपुरात धम्मदीक्षा दिली. त्यानंतर 16 ऑक्टोबर 1956 या दिवशी चंद्रपुरात त्यांनी स्वतः बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या आग्रहास्तव म्हणा किंवा यांनी घातलेल्या नियोजनामार्फत म्हणा, त्यांनी जी धम्मदीक्षा चंद्रपुरात दिली त्याचा आणि नागपूर या दोन्ही धम्म दीक्षेच्या कार्यक्रमांचा अत्यंत मार्मिक परिणाम एकंदरीतच विदर्भात झालेला दिसतो. आता ती धम्मदीक्षा बाबासाहेबांनी या नागपुरातच का दिली याविषयी त्यांनीच त्या 14 ऑक्टोबरच्या त्यांच्या स्वतःच्या भाषणात त्याचा उहापोह केला, खुलासा केला. त्याचं कारण, त्याच्या कारणाच्या एकदम मी खोलात जाणार नाही, कारण ते भाषण सर्वांना माहिती आहे. तिथे RSSचं हेडक्वार्टर आहे म्हणून त्यांनी धम्मदीक्षा दिली की अजून काही कारण होतं, त्याबद्दल त्यांनी विस्तृत उल्लेख त्या भाषणात त्यांनी केलेला आहे. त्याला एक ऐतिहासिक जोड होती मित्रहो. नागपूर हे नागवंशीयाचं एक माहेरघर असल्यामुळे, नाग लोकांचं माहेरघर असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी धम्मदीक्षा दिली. आता चंद्रपूरचाही इतिहास जवळपास तसाच आहे. चंद्रपूरच्या जवळ अगोदर चंद्रपूर एक 5000 वर्षापूर्वीचा इतिहास जर चंद्रपूरचा आपण पाहिला तर चंद्रपूर हे भद्रावतीमध्ये येत होतं आणि भद्रावतीमध्ये ज्या सातवाहन राजांनी बौद्ध धम्माचा जो काही प्रचार आणि प्रसार केला होता आणि त्यामुळे हा दक्षिणेकडला भारतसुद्धा हा बौद्ध धम्माच्या अत्यंत प्रभावाखाली होता. ह्या सगळ्या इतिहासाची गोळाबेरीज जर केली तर यावरून त्यांनी कन्क्लुजन काढला आणि इथे सुद्धा त्यांनी त्या धम्मदीक्षेचा जो काही धम्मदीक्षा प्रचाराचा जो काही कार्यक्रम होता या ठिकाणी त्यांनी केला. आता त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या भाषणातही आपल्याला सांगितलं होतं की हा अत्यंत सायंटिफिक धम्म, सायंटिफिक जगण्याचा मार्ग मी तुम्हाला देत आहो, पण देऊन चालणार नाही, कारण त्याचा प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी तत्कालीन आणि आजच्याही युवकावर आहे. कारण मित्रहो, कोणत्याही विचाराला जर उत्कृष्ट प्रचारक नसेल तर तो विचारही मरतो, तो विचारही संपतो. ह्या सगळ्या अर्थातच फिलॉसॉफिकल गोष्टी आहेत आणि मनुष्य त्याच्या जीवनात ह्या सगळ्या एकंदरीत
प्रवासातून जात असतो. ह्या प्रवासातून जात असताना त्याने त्या धम्माबाबत काय बोलावे, काय करावे आणि स्वतः त्याचे आचरण कसे असावे याबाबत एक सांस्कृतिक असं त्यांनी सांस्कृतिक वारसा ठेवून त्यांनी वागलं पाहिजे, जेणेकरून आजच्या तत्कालीन बौद्धांनी त्या बुद्ध धम्माला बाटवलं किंवा बुद्ध धम्माचा ऱ्हास केला, नाश केला असा ठपका, असा आरोप भविष्यात लागू नये. त्यामुळे युवकाची अत्यंत फार मोठी जबाबदारी समाजात वावरत असताना तयार झालेली आहे. आजच्या आपण कंटेम्पररी सिच्युएशनमध्ये जर पाहिलं तर एकंदरीतच भारतभर हिंदू आणि तत्कालीन कर्मकांड याविषयी आपल्याला जागोजागी असं उफाण आलेला दिसतो किंवा याविषयी लोकांना अत्यंत पुळका आलेला दिसतो. आता हे कसं झालं, काय झालं, या सर्वांचा इतिहास सांगण्यासाठी आता इथे जरा वेळ कमी आहे, परंतु या इतिहासाच्या मार्फतच आपल्या सर्वांना त्याच्या खोलात जाता येईल आणि स्वतःच्या वागण्यामध्ये जो काही बदल करायचा आहे तो आपल्याला करावा लागणार आहे. ही अत्यंत फार मोठी जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या युवकांच्या खांद्यावर दिलेली आहे. आता या जबाबदारीचं निर्वाहन करत असताना डूज अँड डोंट्स आपण पाहिल्या पाहिजेत. आता त्या डूज अँड डोंट्स कुठून येतात? त्या डूज अँड डोंट्स ह्या सुद्धा आपल्या धम्मातून येतात. ज्या गोष्टी आपल्या धम्मात निहित केलेल्या आहेत का त्या गोष्टीचं आपण किती पालन करतो यावर त्या गोष्टी अवलंबून असणार आहेत. बेसिकली आपण धर्माची जर व्याख्या एक ढोबळ मानाने बघितली तर ती व्याख्या काय म्हणते? व्हॉट इज द रिलिजन? रिलिजन इट इज द मॉडेल कोड ऑफ कंडक्ट टू रेग्युलेट अँड कंट्रोल ह्युमन बिहेवियर. जर धर्म असा आहे, रिलिजन असा आहे की तो मनुष्याच्या वागण्यात तो रेग्युलेट आणि कंट्रोल अशा दोन्ही गोष्टी करण्यास सक्षम असला पाहिजे. अर्थातच आपण कर्मकांड आणि बाकी पूजा अर्चा ह्या गोष्टींना आपण घेऊन जर चाललो तर आपण अंधविश्वासी बनत जातो. बेसिकली बौद्ध धम्माकडे आपण बघत असताना सायंटिफिक टेम्परामेंट, सायंटिफिक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. आणि हा सायंटिफिक दृष्टिकोन, सायंटिफिक टेम्परामेंट हा येतो कुठून? हा आपल्या मनातून येतो. कारण आपलं मन आपल्या ज्या काही वागण्यावर आणि आपल्या बोलण्यावर, चालण्यावर मन हे नियंत्रण ठेवत असतं. तर बुद्ध काय सांगतात? बुद्ध सर्वप्रथम हे सांगतात की यू मस्ट कंट्रोल युअर माइंड. आणि ते करण्यासाठी आपल्याला बुद्ध धम्मामध्ये वेगवेगळ्या एक्झरसाइज सांगतात.
तो मग अष्टांगिक मार्ग असो, त्या 10 पारामिता असो की पंचशील असो, हे आपण फक्त अंधश्रद्धेनं ग्रहण करता कामा नये. त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर कसा करता येईल याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. मित्र हो, जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा वापर करतो, ज्या काही बुद्धांनी त्यांच्या धम्माच्या मार्फत ज्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवल्या, त्या गोष्टींचं आपण जेव्हा आपल्या वागण्यात आणि आपल्या वर्तनामध्ये अवलंब करतो, तेव्हा काही गोष्टी आपल्याला प्रकर्षाने जाणवतात. या सगळ्याचा जो सार आहे, हा सार आपल्याला कल्चराइज्ड म्हणजे कल्चराइज करण्याकडे आपल्याला तो नेणार आहे. आता आपण आजही कल्चराइज्ड झालो आहोत काय, यावर सुद्धा आपण थोडासा त्याचा रिव्ह्यू आपण नेहमी केला पाहिजे. कारण कोणत्याही गोष्टीचा आपण जेव्हा रिव्ह्यू करतो तेव्हाच आपल्याला समजतं की आपण आत्तापर्यंत केलेलं जे काही काम आहे ते काम बरोबर झालं आहे किंवा नाही. त्याचा परिणाम सोसायटीमध्ये नंतर होईल, पण आपल्या जीवनात आपण कुठपर्यंत त्या परिणामाचे फळ भोगत आहोत यासाठी सुद्धा आपण रिव्ह्यू करणं गरजेचं असतं. तर तो रिव्ह्यू केला तर आपल्याला एकंदरीतच दिसेल की आपल्या बौद्ध धम्माच्या लोकांची परिस्थिती काय आहे. बौद्ध धर्मात आपण वागत असताना, एक बौद्ध धर्मीय म्हणून वागत असताना त्याचे समाजामध्ये काय काय परिणाम होत आहेत. कारण भारतामध्ये अनेक प्रकारचे धर्म आहेत. हे सगळेच्या सगळे धर्म आणि बौद्ध धम्म याचं जेव्हा आपण अवलोकन करतो, याचं जेव्हा कंपॅरिझन करतो, अवलोकनच नाही तर कंपॅरिझन, जेव्हा आपण कंपॅरिझन करतो तेव्हा आपल्याला आपण असं निष्कून सांगतो, प्रकर्षाने सांगतो की बौद्ध धम्म हा आम्हाला सायंटिफिक टेम्परामेंट शिकवतो, पण काय आम्ही आमच्या वागण्यामध्ये तो आत्तापर्यंत आणला आहे काय, आणि जर आणला नसेल तर तो आपल्याला कसा आणता येईल, जेणेकरून इतर लोक जे आपल्याकडे पाहत आहेत. कारण आजचा आपला जो समाज आहे तो काही प्रमाणात का होईना शिक्षित झालेला आहे, काही प्रमाणात का होईना थोडासा इकॉनॉमिकली स्टेबल झालेला आहे. आता बाकी या कॅटेगरीमधले जे लोक आहेत, शेड्यूल कास्ट या कॅटेगरीमधले जे लोक आहेत, जवळपास उरलेल्या ज्या काही 57-58 जाती आहेत, त्या जाती आमच्याकडे एक रोल मॉडेल म्हणून पाहतात काय, या गोष्टीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि जर आपण त्यांच्यासाठी रोल मॉडेल जर बनत असू तर आपली वागणूक कशी असली पाहिजे याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि नुसता विचारच न करता त्या गोष्टी आपल्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा आणल्या पाहिजे. कारण प्रॅक्टिसमध्ये जर एखादी गोष्ट जर नसेल आणि प्रॅक्टिसमध्ये जर ती आणता येत नसेल, ती फक्त थिओरिटिकल असेल, तर त्या गोष्टीला, त्या लोकांच्या वागण्याला कोणीही अनुसरण करणार नाही.
कारण एक मेंटल स्टेज आहे किंवा एक सायकोलॉजिकल वर्तणूक अशी असते मित्र हो, की वरच्या स्टेजच्या माणसाचं फॉलोअप, त्याला परश्युरन्स हा खालच्या स्टेजचा माणूस करत असतो. आता वरच्या स्टेजवर असलेला माणूस हा धम्माच्या दृष्टिकोनातून, धम्मानी ज्या ज्या मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आपल्यासमोर ठेवलेले आहेत त्याचा फॉलोअप करून, त्याचा फॉलोअप नाही तर त्यानुसार वर्तणूक करून जर तो वागत असेल तरच तो जो खालच्या स्तरातला माणूस आहे त्याला फॉलो करेल. याला वेळ जाऊ शकतो, कारण ही लढाई मित्र हो एका दिवसाची किंवा एक पिढीची नाही आहे. ही लढाई पिढ्यानपिढ्याची लढाई आहे. तर ह्या पिढ्यानपिढ्याच्या लढाईत आपण आपला स्वार्थत्याग किती करतो, आपण आपलं मेंटल टेम्परामेंट, आपला राग, क्रोध, मोह, लोभ ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग किती पर्सेंटेज आपण करू शकतो, त्या सगळ्या गोष्टीवर अर्थातच या गोष्टी आचरणात आल्यानंतरच, आपल्या आचरणात आल्यानंतरच तो जो खालच्या स्तरातला माणूस आहे तो त्याला फॉलोअप करणार आहे. जर आज आपण कंटेम्पररी सिच्युएशन जर पाहिली, सामाजिक सिच्युएशन जर पाहिली, तर या सामाजिक सिच्युएशनमध्ये आपल्याला प्रकर्षाने जाणवेल की आज सोशल मीडिया आणि मेनस्ट्रीम मीडिया, प्रिंट मीडिया, ह्या सगळ्या मीडियाचा वापर करून इथल्या ज्या व्यवस्थेने जो काही भडीमार आमच्या मानसिकतेवर केलेला आहे, आमच्या मानसिक स्थितीवर केलेला आहे, त्यामुळे आपले जे लोक जे संघटित होत होते किंवा संघटित होण्याच्या मार्गावर होते ते कुठेतरी भटकत असताना दिसतात. आता याबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला एक चांगलं उदाहरण घेता येईल, कारण ह्या सगळ्या सिच्युएशन्स कंटेम्पररी आहेत, ह्या तत्कालीन आहेत, ह्या बदलतील, पण त्या बदलासाठी आपल्याला तयारही राहिलं पाहिजे आणि त्या बदलासाठी आपल्याला स्वतःहून प्रयत्न केला पाहिजे. आता ह्या सिच्युएशन सांगण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. फॉर एक्झाम्पल, आपण एखाद्या पिक्चरला गेलो, तर पिक्चरला जात असताना आपण एक मानसिक तयारी करून जातो की मला स्वतःला एंटरटेन व्हायचं आहे. एक 3 तास आपण त्या पिक्चर पाहताना पिक्चर समोर बसतो आणि आपण हे विसरून जातो की तो पिक्चर जो आहे तो फिक्टिशियस आहे. त्यातल्या गोष्टी ज्या आहेत त्या सत्याला धरून नाहीत, त्या कुठेतरी ॲनिमेटेड आहेत आणि हे सत्य आपण विसरून स्वतःला एंटरटेन करत असतो. आता पिक्चर झाल्यावर काही क्षणासाठी आपण त्या पिक्चरमध्येच असतो. तर हा जो कन्सेप्ट आहे त्याला म्हणतात सस्पेन्शन ऑफ डिसबिलीव्ह. ही एक मेंटल स्टेज आहे. तर ह्या ज्या अशा पद्धतीच्या ज्या मेंटल स्टेज आहेत, ह्या मेंटल स्टेज ह्या मीडियाने आपल्या समाजात तयार केलेल्या आहेत आणि त्या टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा ते वारंवार प्रयत्न करत असतात. वारंवार नाही, रोज दैनंदिन 24 तास त्या मीडिया आपल्या हा जो सस्पेन्शन ऑफ डिसबिलीव्ह, सस्पेन्शन म्हणजे सोपं आहे, स्थगिती. आता डिसबिलीव्ह म्हणजे संदिग्धता. तर आपण हे पिक्चर पाहत असताना जी आपली संदिग्धता असायला पाहिजे होती, ती संदिग्धता आपण ती नष्ट केलेली आहे. त्याला आपण थोड्या वेळासाठी आपण सस्पेंड केलेला आहे. आता ह्या मेंटल स्टेजमधून आपल्याला
पिक्चर झाल्यावर तर आपण बाहेर निघतो, थोडा वेळ राहतो आपण त्या स्टेजमध्ये, परंतु त्यानंतर आपण त्याच्यातून बाहेर पडतो. आता अशा पद्धतीने तयार केलेल्या मीडियाच्या स्टेजमधून आपल्याला आपल्या लोकांना बाहेर काढायचं आहे. दिस इज द व्हेरी बिग चॅलेंज इन फ्रंट ऑफ द पीपल, दोज हू सेज की आम्ही बौद्ध धम्माला फॉलो करतो. त्यांची ही नैतिक जबाबदारी आता होती आहे. तर ह्या जबाबदारीचं निर्वहन आम्हा लोकांना करावं लागणार आहे आणि ती आजच्या काळाची ही गरज झालेली आहे. कारण ह्या डिसबिलीव्हमधून आपण जर लोकांना काढण्यात अपयशी ठरलो किंवा आपण त्याला कालावधी आपण जाऊ दिला, तेवढाच कालावधी आपल्या प्रगतीला सुद्धा मारक ठरेल. तेवढ्या कालावधीनं आपण दिवसेंदिवस मागे पडत जाऊ. अर्थातच एक समाज म्हणून नव्हे तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे. तसंच आपण सुद्धा प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहोत. तर एक समाज म्हणूनच नव्हे तर भारत देशाच्या उत्क्रांतीसाठी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला क्रांतीचा मार्ग दाखवला, त्या मार्गावर आपण डोळसपणे चालून आपल्या या देशाची प्रगती करण्याची सुद्धा जबाबदारी आता आमच्या समाजावरच आलेली आहे आणि त्याचं निर्वहन आपण केलं. ते निर्वहन करण्यात आपण जर का कुठे अपयशी ठरलो तर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध धम्माला काडी लावण्याचं काम मांगा महाराजांनी केलं, हे ते म्हणतात 1956च्या भाषणात. असं भविष्यात म्हणणारी लोक तयार होतील. अशा पद्धतीचे आणि यामुळे बौद्ध धम्माचा ऱ्हास होईल, हे मी पुन्हा सांगतोय. जर आपल्याला भारत बौद्धमय करायचा आहे तर आपल्याला प्राथमिकता आपल्यावर भर द्यावा लागेल आणि आपल्या आचरणावर भर देऊन आपण ह्या गोष्टी निस्संदेह पूर्ण करू शकतो. भारत हा बौद्धमय करू शकतो. तेवढी कुवत, तेवढी ताकद अर्थातच या धम्मातच निहित आहे. आता ती लोकांपर्यंत प्रचारक म्हणून पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे, युवा म्हणून आपली आहे. बौद्ध धम्म आचरण करणारे बौद्ध बांधव किंवा उपासक आणि उपासिका म्हणून सुद्धा आपली ती नैतिक जबाबदारी आहे. तर या नैतिक जबाबदारीचं आपण सामूहिकपणे निर्वहन करू अशी आशा आणि अपेक्षा ठेवतो. आणि या ठिकाणी मी लॉर्ड बुद्धा टीव्हीचे आभार मानतो की त्यांनी मला हा मौका दिला, हा चान्स दिला आणि माझे विचार आपणापर्यंत पोहोचवण्याचा एक सुवर्ण संधी त्यांनी मला दिली. त्याबद्दल मी पुनश्च लॉर्ड बुद्धा टीव्हीचे आभार मानतो. धन्यवाद. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.